नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. मी आज आले नवीन रेसिपी घेऊन. मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून शिरा. त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सेम वाट्याच नाही, त्याचप्रकारे साखर घेतली 1 वाटी आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी सेम एकसारख्याच वाट्याने साखर, गव्हाचं पीठ आणि तूप घेतले. आणि आता आपल्याला सेम त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि सेम वाटीनेच घ्यायचं आहे, कारण पाणी जास्त किंवा कमी झाल्यानं आपला शिरा चांगला नाही होत. त्यासाठी मी मापूनच घेत आहे, वाटीनेच. बघू शकता तुम्ही, मापून घेतले. आणि आता हे पाणी आपल्याला गरम करायचं आहे. ठेवले गरम करायला मी. आणि कढई पण ठेवलेली आहे गरम करायला, बघू शकता तुम्ही. आणि कढई गरम झालेली आहे. आता आपल्याला त्यामध्ये तूप टाकायचं आहे. मी तूप टाकलेलं आहे कढईमध्ये. इकडे तूप गरम होत आहे आणि इकडे आपलं पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. बघा, तूप पण कडलेलं आहे आपलं आणि पाणी पण गरम झालेलं आहे. आणि आता आपल्याला काय टाकायचं आहे, गव्हाचं पीठ टाकायचं आहे यामध्ये. मी टाकलेलं आहे गव्हाचं पीठ. आणि असं मिक्स करायचं आहे तुपामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ. जास्त गाठी नाही होऊ द्यायचेत आपल्याला. असं मिक्स करत हलवतच राहायचं आहे गव्हाच्या पिठाला. अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आपल्याला. करपू नाही द्यायचं, गॅस कमीच ठेवायचं. बघू शकता, गाठी बनलेल्या नाहीत पिठामध्ये. आणि थोडं लालसर होईपर्यंत आपल्याला हे पीठ हलवायचं आहे आणि गरम होऊ द्यायचं आहे. थोडंसं लालसर पडलं का मग नंतर गॅस बंद करायचं नंतर. अशा प्रकारे बघा. आणि मी पाणी गरम ठेवलेलं आहे. आता ते पाणी आपल्याला ह्या गव्हाच्या पिठामध्ये टाकायचं आहे. पाणी गरम असल्यानं थोडंसं सांभाळूनच टाकायचं, कारण पाणी अंगावर उडण्याची शक्यता असू शकते. त्यासाठी थोडंसं सांभाळून. बघा, मी गरम पाणी टाकलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये. आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकताना गॅस बंद करू शकता किंवा कमी ठेवू शकता तुम्ही. मी तर बंदच केले होते. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. पाणी टाकले मी. हे बघा, असं झालेलं आहे आपला शिरा. पंचमी स्पेशल शिरा बनवलेला आहे मी आज. बघू शकता तुम्ही. आणि खूप छान लागतो हा शिरा, खायला एकदम छान. आपल्या शिऱ्यातून तूप सुटत आहे, म्हणजे शिरा तयार झालेला आहे आपला. आणि आता आपल्याला टाकायचं आहे 1 वाटी साखर. मी साखर टाकत आहे 1 वाटी. आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी मिक्स पण करत आहे. बघू शकता तुम्ही. खूप छान शिरा तयार झालेला आहे आपला. हा शिरा जेवढा गरम गरम खाशाल ना, तेवढा छान लागतो. आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा. 10 मिनिटात तयार होणारा हा शिरा आहे. एकदम मस्त घरीच्या घरी तयार होणारा शिरा. बघा कसा दिसत आहे. मी तयार केलेले आहे शिरा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा बनला आहे शिरा ते. आणि आवडल्यास लाईक करा.